नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी परत शेवंतीची कटिंग करत आहे. कारण त्याचे शेंडे फोडून टाकले तर छान अशी फुटकरते येतात. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं. कारण आपल्याला आत्ताच तिचे काही फुलं घ्यायचे नाही आहेत आणि आता फुलं एवढे आले तरी ते काही एवढे चांगले येत नाही आहेत. त्यामुळे आता फुलं वगैरे काही आपण घेणार नाही आहे. कळ्या वगैरे पण लागून देणार नाही आहे. कारण ज्यावेळेस त्याचं छान असा मोसम असेल दिवाळीच्या वेळेस, त्यावेळेस आपण त्याला फुलं येऊ देणार आहोत. तर तोपर्यंत असंच कट करत, आणि खूप दाट झालेली आहे शेवंती आता ही. मी म्हणजे प्रत्येक दुसऱ्या कुंड्यात पण आहे ती वेगळ्या वेगळ्या कलरची, पिवळी आणि पांढरी. तर तिचे पण असेच प्रमाण मी कट केलेले आहेत. आणि हे कुंड्यात आहे, ही एकसारखी आहे, पिंक गुलाबी कलरची आहे. पण खूप छान असा कलर आहे हिचा. पण मी ह्यावेळेस खूप दाट केलेली आहे ती. आणि दरवेळेस काय होतं की एकच काडी येते तिला, आणि त्याच काडीला काय फुलं लागतील ते, आणि मग सुकून जाते. तर यावेळेस मी तसं नाही केलं. यावेळेस जेव्हा ते नवीन फुटली ना तिच्या काड्या वगैरे, मी त्या वाळायला, फुलं येऊन गेल्यानंतर काड्या वाळून जातात ना, त्या काड्या वगैरे वाळून गेल्यानंतर मी ते एकदम स्वच्छ करून घेतल्या होत्या कुंड्या. आणि नंतर हे नवीन फुटवे फुटल्यानंतर मी त्यांना पूर्ण म्हणजे कटच करत आलेले. तर या 5 कुंड्या आहेत एक शेजारी. तर त्याला मी अजिबात आता वाढू देत नाही आहे, आणि जास्त फुलकरी तर आता आपल्याला घ्यायचीच नाही. तर हे बघा, मी मागच्या वेळेस कट केलं होतं तर 3-3 असे फुटवे फुटून आलेले आहेत त्याला. तर आपण एक शेंडा कट केला ना की बरोबर 2-3 परत फुटवे फुटून येतात, आणि दाट अशी शेवंती आपल्या कुंडीत तयार होते. तर तुम्ही बघू शकता, खूप छान अशी शेवंती आहे. इथे सावलीत आहे, थोडीशी पिवळी पडते ती, कारण जागाच नाही तिला ठेवायला. आणि एकदम 5 कुंड्या आहेत त्या. आणि ज्या दुसऱ्या कलरच्या आहे, एक पांढरा आणि एक पिवळा, तर तो वेगळीकडे आहे. तर माझी पिवळ्या कलरची शेवंती आहे ना ती खराब झालेली आहे. तर ती कशामुळे झालेली आहे मी तुम्हाला सांगेलच पुढे. तर अशा प्रकारे छान आपण जर त्याचे शेंडे खोडून टाकले ना तर खूप दाट अशी शेवंती आपली तयार होते. जर थोडंसं आपल्याकडे रोप, आता मी जे पांढरं माझ्याकडं एकदम छोटंसं रोप होतं. तर त्या रोपाचं मी खूप आता जास्त प्रमाणात ते झाड मोठं झालेलं आहे, आणि छान असं आता फुटलेलं आहे. तर नक्कीच तुमच्याकडे जर एकच जर झाडं असेल तर आपण त्याचे भरपूर झाडं कशी करू शकतो. तर आपण त्याचे शेंडे खुडून आणि डेरेवर शेवंती करून मग त्याला ज्यावेळेस फुलकळी लागते त्यावेळेस भरपूर प्रमाणात लागते, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. तर मी प्रत्येक वेळेस एवढं काही लक्ष देत नव्हते, पण ह्यावेळेस मी प्रत्येक झाडाकडे खूप छान असं लक्ष दिलेलं आहे. आणि याची कटिंग मी भरपूर वेळेस केलेली आहे. 2-3 महिने 2 महिने झाले होते तेव्हा, किंवा 1.5 महिना झाले असेल. चॅनलवर व्हिडिओ आहे माझ्या. तर अशा प्रकारे मी याची कटिंग करून घेतली. तर खूप छान अशी झालेली आहे. थोडीशी पिवळी दिसते ना, तर ती सावलीत असल्यामुळे दिसते. तर आता तिला जागाच नाही आहे ठेवायला, तर काय करणार आपण. आणि त्यात कुंड्यात आहे ती, कसं पाणी वगैरे थोडंसं कमी जास्त होऊन जातं, त्यामुळे पण होऊ शकतं. तर हे बघा, अशा प्रकारे थोडेसे शेंडे कट करायचे, जास्त नाही करायचे. जास्त केले की मग ते फुटायला पण फुटतं पण खूप जाड खोड निघून येतं ना मग त्याचं. तर किंचित शेंडा असा खोडून टाकायचा, बरोबर त्याच्या साईडनी नवीन फुटवे फुटून येतात. तर बघू शकता तुम्ही, खूप छान अशी झालेली आहे, आणि भरपूर दाट पण झालेली आहे. तर ही म्हणजे पहिली जमिनीवरच होती, नंतर कुंडीत लावलेली आहे. त्याचा पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर. मी कशाप्रकारे एकदम छोट्या काड्या काढून लावल्या होत्या त्याच्या. कोणी तर छान असे शेंडे भरपूर जास्त प्रमाणात कट करून त्याच्यापासून पण रोप तयार करतात. पण मी काही तसं कधी केलेलं नाही आहे. मी म्हणजे मुळापासूनच आहे त्याने. ही पांढरी शेवंती आहे बघा, ही मी गेल्या वेळेस कट केली होती. याचा पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर. आत्ता 1.5 महिना झाला होता तेव्हा. आणि बघा, ही पिवळी शेवंती आहे. पण ही शेवंती आहे ना, म्हणजे माझ्याकडून चुकीच्या जागी ठेवण्यात गेली होती, आणि आपण ते घराला आहे ना वर असा कलर दिला होता. आणि नंतर पाऊस झाला, आणि ते पावसाचं ते कलरचं पाणी ना, ते पांढरा कलर नसतं का ते वॉटरप्रूफ काय असतं ते मला नाही सांगता यायचं ते. पण ते पांढरा कलर आपण जेव्हा स्लॅबला देतो त्या टेरेसवर, तो कलर दिला होता ना, तो या झाडावर पडला होता. तर पूर्ण झाड जळून गेलं. तर म्हणजे मोगऱ्याचं झाड जळालं होतं, पांढरी जास्वंद जळालेली आहे, अशी भरपूर झाडं जळालेली आहे. त्याचं पाणी पडलं ना ते कलरचं थोडंसं पावसाचं, तर पूर्ण झाडं खराब होऊन गेले होते तिथे. तर जर तुम्ही असं स्लॅबला तो पांढरा कलर देत असाल किंवा दुसरा कुठला कलर देत असाल तर प्लीज तिथे झाडं वगैरे ठेवू नका. कारण
काय हे पावसाचे दिवस आहे ना, तर पाऊस येतोच आणि मग त्याच्यामुळे आपली झाडं खराब होऊ शकतात. तर अशा प्रकारे माझे सर्व झाडं आता मी छान अशी काळजी घेत आहे. तुम्ही बघू शकता हे आपण आणलेले झाडं आहेत आणि हे पण शेवंतीच आहे, पण आता ही नंतर मी तुम्हाला दाखवेल कशी आहे ती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही पण असं नक्की करून बघा. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्व.